In last lecture, we study about the phylum Chordates. In that, subphylum Urochordata, Cephalochordata, and Vertebrata. Urochordata and Cephalochordata together called as Protochordata, while subphylum Vertebrata having two divisions, Agnathostomata and Gnathostomata. Gnathostomata, that is jaw present in that superclasses. The first, it is divided into two superclasses, that is Pisces, that is bearing fins, and tetrapods, that is bear four limbs. In that we see superclass Pisces. It is divided into two classes, chondrichthyes and osteochthyes. After that, today we see about the superclass tetrapods. These animal bears two pairs of appendages, tetra that is four, poda that is legs. This is the meaning of this word. These animals bears two pair of appendages, that is two are forelimbs and two hind limbs. Some animal like snail are secondarily limbless. म्हणजे सापामध्ये काही जे काही आता टेट्रापोड्स म्हटलं की यांच्यामध्ये काय येईल तर दोन पुढचे पाय आणि दोन मागचे पाय येत असतात. परंतु काही एक्सेप्शनल कंडिशन मधले जे काही ॲनिमल्स आहे, फॉर एक्झाम्पल स्नेक, साप, याला पाय नसतात, तो लिमलेस असतो. सुपर क्लास टेट्रापोडा include four classes, namely amphibia, reptilia, aves, and mammalia. Class amphibia. Amphi, that is both, and bias, that is life. Amphi, that is both. These animal having habitat at both places, that is water as well as land. म्हणजे हे जे काही ॲनिमल्स असतात तर यांचं वास्तव्य हे दोघंही ठिकाणी असतं, जमिनीवर आणि पाण्यामध्ये. याचे काही एक्झाम्पल आपण बघूया. राणा, दॅट इज फ्रॉग, बुफो, दॅट इज टोड, सॅलामेंड्रा, दॅट इज सॅलामेंडर, सरडा ज्याला म्हणतो आपण, इथिओपिस, लिमलेस ॲम्फिबियन्स, असे काही ॲम्फिबियन्स की ज्यांना पाय नसतात. हायला, दॅट इज ट्री फ्रॉग, झाडांवर आढळणारे हे बेडकं असतात. The characteristic of these amphibious animals is amphibia include the animals which live on land as well as in water. हे जे काही amphibian animals असतात तर हे पाण्यात आणि जमिनीवर आढळतात. जनरली पाणी कोणतं तर फ्रेश वॉटर, गोड्या पाण्यातच हे आढळतात. दे आर पॉयकिलोथर्मिक. आपण मागच्याच जे काही आपण क्लास बघितले होते तर त्यामध्ये ही टर्म बघितली होती, पॉयकिलोथर्म, दॅट इज बॉडी टेम्परेचर चेंजेस अकॉर्डिंग टू चेंज इन सराउंडिंग टेम्परेचर. आजूबाजूच्या वातावरणामध्ये जसा बदल असेल, म्हणजे थंडी असेल, उष्णता असेल, दमटपणा असेल, त्या पद्धतीने बॉडीचं टेम्परेचर हे व्हॅरी होत असतं, बदलत असतं. त्या टर्मला पॉयकिलोथर्म म्हटलं जातं. थर्मा दॅट इज टेम्परेचर. बॉडी इज डिफरन्शिएटेड इंटू हेड, ट्रंक, नेक अँड टेल. या चार पोर्शन मध्ये यांची बॉडी ही डिवाइड होत असते. हेड, ट्रंक, बॉडी इज डिफरन्शिएटेड इंटू हेड अँड ट्रंक. म्हणजे बॉडी जी आहे तर दोन डिव्हिजन मध्ये किंवा दोन पार्ट मध्ये डिवाइड होते, हेड आणि ट्रंक रिजन मध्ये. नेक आणि जी काही टेल असते, मान आणि जी काही शेपूट असते, ही या ॲनिमल्सच्या अडल्ट स्टेज मध्ये ऍबसेंट असते, हे लक्षात घ्यायचंय. विथ फ्यू एक्सेप्शनल, आणि काही ॲनिमल्स मध्ये टेल आणि नेक ही प्रेझेंट असते, काही मोजक्याच ॲनिमल्स मध्ये. टू पेअर्स ऑफ लिम्ब अराइज फ्रॉम पेक्टोरल अँड पेल्विक गर्डल रिस्पेक्टिव्हली. जे काही हातांच्या आणि पायाच्या जोड्या असतात तर या पेक्टोरल म्हणजेच फोरलिम्ब
पुढच्या पायांच्या जोड्या असतील तर त्या पेक्टोरल रिजन मधनं अराईज होतात आणि मागच्या पायांच्या हाइंड लिम्सच्या जी काही जोडी आहे तर ती कुठून अराईज होते, पेल्विक गर्डल मधनं अराईज होते. दिस हेल्प इन लोकोमोशन, चलनवलन करण्यासाठी, मायग्रेशन करण्यासाठी हे जे काही टू पेअर्स आहे लिम्बचे तर ते मदत करत असतात. स्किन इज अ मॉइस्ट ग्लँड्युलर विथ म्युकस ग्लँड, त्यांची जी स्किन असते ही मॉइस्ट ओलसर असते, ग्लँड्युलर असते विथ म्युकस ग्लँड या प्रेझेंट असतात. एक्झोस्केलेटन इज ॲब्सेंट, त्यांच्या बॉडीवर एक्झोस्केलेटन ॲब्सेंट असल्यामुळे त्यांची जी स्किन आहे ती अतिशय मॉइस्ट आहे, ग्लँड्युलर विथ म्युकस ग्लँड असते. टिम्पॅनम रिप्रेझेंट द इयर, टिम्पॅनम कॅव्हिटी जी आहे ती काय रिप्रेझेंट करते तर ती कान जे आहे तर कानाचा भाग किंवा पार्ट हा दर्शवत असते. एक्सक्रेटरी प्रॉडक्ट, digestive waste and gametes are released through common chamber called as cloaca. तर अतिशय महत्वाचं कॅरेक्टरिस्टिक आहे एक्सक्रेटरी प्रॉडक्ट जे वेस्ट मटेरियल आहे, नंतर डायजेस्टिव्ह वेस्ट जे काही आहे आणि गॅमेट्स जे आहेत तर हे तिघही एकाच मार्गामधनं रिलीज होत असतात, एकाच कॉमन चेंबर मधनं ते बाहेर टाकले जातात आणि त्या कॉमन पॅसेजला किंवा चेंबरला काय म्हटलं जातं, क्लोका म्हटलं जातं. सर्क्युलेटरी सिस्टीम इज क्लोज टाईप, सर्क्युलेटरी सिस्टीम जी आहे तर ती क्लोज टाईपची आहे, म्हणजेच ब्लड व्हेसल्स प्रेझेंट आहेत. हार्ट इज अ 3 चेंबर, जे काही हार्ट आहे तर ते 3 चेंबरचं असतं आणि व्हेंट्रल पोझिशनला त्याची प्रेझेंट पोझिशन असते. आरबीसी ज्या असतात तर या आरबीसी बाय कॉन्व्हेक्स असतात. आरबीसी जे आहे तर त्यांचा शेप जो आहे तर तो काय असतो, बाय कॉन्व्हेक्स असतो. बाय कॉन्व्हेक्स म्हणजे काय तर बहिर्वक्र अँड न्यूक्लिएटेड, न्यूक्लियस प्रेझेंट असतो, न्यूक्लिआय प्रेझेंट असतो. रेस्पिरेशन इज बाय स्किन, लंग अँड ब्युकोफॅरिंग्स, श्वसन प्रक्रिया त्यांची कोणत्या माध्यमातून चालते तर स्किन, लंग्स आणि ब्युकोफॅरिंग्स या महत्वाच्या ऑर्गन मधनं चालत असते. नर्वस सिस्टीम इज अ वेल डेव्हलप, नर्वस सिस्टीम ही चांगल्या प्रकारे कंप्लीट असते, डेव्हलप असते, विकसित असते. सेक्सेस सेपरेट असतात. दीज आर ओव्ही पॅरस, हे जे ॲनिमल्स असतात हे ओव्ही पॅरस असतात. ओव्ही पॅरस म्हणजे काय, दे ले एग्स. फर्टिलायझेशन इज एक्सटर्नल, फर्टिलायझेशन जे आहे ते एक्सटर्नल स्वरूपात असतं. डेव्हलपमेंट इज इनडायरेक्ट थ्रू ॲक्वेटिक लार्वल स्टेज, जी डेव्हलपमेंट आहे तर ती अप्रत्यक्ष स्वरूपात इनडायरेक्ट होत असते थ्रू ॲक्वेटिक लार्वल स्टेज. दे शो मेटामॉर्फोसिस, मेटामॉर्फोसिस दॅट इज रूपांतरण. याची डेफिनेशन आपण मागच्या लेक्चरला पण बघितली होती. अगेन आय रिपीट दॅट अ कम्प्लीट चेंज ऑफ फॉर्म ॲज अ पार्ट ऑफ नॅचरल डेव्हलपमेंट, process of great and sudden change in the form and habit of some animal during transformation from an immature stage, example as a caterpillar to an adult stage. बटरफ्लाय मध्ये बघा जसं हे जे काही ओव्हीपॅरस ॲनिमल्स असतात तर हे काय करतात, एग्स ले करत असतात. मग एग्स, लार्व्हा, प्युपा, अडल्ट या 4 स्टेप मधनं हळूहळू ट्रान्सफॉर्मेशन होत असतं. मग मेटामॉर्फोसिस रूपांतरण या प्रक्रियेमध्ये जे काही कॅटरपिलर असतात हे अडल्ट स्टेज धारण करत असतात, म्हणजे त्यांच्यामध्ये सडन चेंज होत असतं. कशामध्ये, त्यांच्या स्वरूपामध्ये आणि त्यांच्या सवयीमध्ये. दॅट इज सडन चेंज इन द फॉर्म अँड हॅबिट ऑफ सम ॲनिमल ड्युरिंग ट्रान्सफॉर्मेशन, त्याला म्हटलं जातं मेटामॉर्फोसिस. या सुपर क्लास टेट्रॅपोडा मध्ये आपण जो क्लास ॲम्फिबिया बघत आहोत तर त्याचे काही एक्झाम्पल जे आहे ते डायग्रॅमॅटिक इथे रिप्रेझेंट केलेले आहेत. तर त्यापैकी ॲन्युरा, बुफो, सॅलामेंडर. ॲन्युरा आणि बुफो, आता तुम्हाला इथे दोघंही फ्रॉगच दिसताय बरोबर, परंतु याच्यामध्ये थोडासा डिफरन्स आहे की हे जे काही फ्रॉग अँड टोड, टोडलाच बुफो म्हटलं जातं. फ्रॉग आणि टोड जे आहे
हे ॲम्फिबियन्स बिलॉंगिंग टू ऑर्डर ॲन्युरा. सिस्टमॅटिक पोझिशन जी असतं तर याच्यामध्ये जी ऑर्डर आहे तर या ऑर्डरमध्ये ॲन्युरा या ऑर्डरमध्ये हे फ्रॉग, टोड, ॲम्फिबियन्स इन्क्लूड होत असतात. बुफो ज्याला टोड म्हटलं जातं हा लार्ज जीनस आहे फॅमिली बुफोनिडीची. आणि बुफो जो आहे एनी टोड ऑफ जीनस बुफो असं म्हटलं जातं त्याला. हा लार्ज साईजचा असतो आणि ऑस्ट्रेलिया सोडून अदर कॉन्टिनेंटमध्ये हा सगळ्या ठिकाणी सापडत असतो. सॅलेमेंडर जो आपल्याला सगळीकडे दिसतो, सरडे जे आहेत हे सुद्धा ॲम्फिबियन्स आहे. अशी काही एक्झाम्पल जे आहेत हे ॲनिमल्स फ्रॉम द ॲम्फिबियन्स हे डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंट केले. The next class is reptilia. Repair that is to creep or to crawl. म्हणजेच काय सरपटणारे. हे जे काही सरपटणारे ॲनिमल्स असतात त्यांचा समावेश हा क्लास रेप्टिलियामध्ये केला जातो. त्याच्यातली काही एक्झाम्पल जी आहे ती नाजा दॅट इज कोब्राला म्हटलं जातं. हेमी डेक्टेलिस दॅट इज वॉल लिझार्डला म्हटलं जातं. नंतर चेनोली या टर्टलला म्हटलं जातं. क्रोकोडायलस दॅट इज क्रोकोडाईलला म्हटलं जातं. टेस्टुडो दॅट इज टॉर्टॉइजला म्हटलं जातं, ज्याला टर्टल म्हणतो आपण. नंतर शॅमेलिऑन ट्री लिझार्डला म्हटलं जातं. नंतर बॅनक्रॅस क्रेटला म्हटलं जातं. आणि व्हायपेरा व्हायपर हा विषारी साप आहे ज्याला आपण लोकल लँग्वेजमध्ये घोणस म्हणत असतो. ही काही रेप्टिलियन्सची एक्झाम्पल आहे. रेप्टिलिया इन्क्लूड्स क्रॉलिंग ॲनिमल्स. जे आताच बघितलं आपण की रेप्टिलिया जे आहे ते सरपटणारे ॲनिमल्स असतात. दीज आर द फर्स्ट ट्रू टेरेस्ट्रियल व्हर्टेब्रेट. जमिनीवर राहणारे खऱ्या पद्धतीने आढळणारे हे टेरेस्ट्रियल व्हर्टेब्रेट्स म्हणून ओळखले जातात रेप्टिलियन्स. फ्यू मे बी ॲक्वेटिक. याच्यातले काही जे मेंबर्स असतात काहीच हे ॲक्वेटिक असतात तर काही सेमी ॲक्वेटिक असतात. ऑल्सो फाउंड इन मार्शी एरिया. तर काही जे मेंबर्स आहे ते ओलसर जमिनीत दलदलीच्या ठिकाणी सुद्धा आढळून येतात. लोकोमोशन चलनवलन जे आहे तर ते लिम्बच्या साह्याने करत असतात. द लिम्स आर पेंटाडक्टाईल अँड डिजिट्स बियर क्लॉ. त्यांचे जे लिम्स असतात ते पेंटाडक्टाईल्स असतात आणि त्यांचे जे काही बोटं आहे त्यांना क्लॉ दॅट इज नख प्रेझेंट असतात. लिम्स हेल्प द ॲनिमल टू वॉक ऑर क्रीप. हे जे लिम्स असतात पाय असतात तर हे त्या ॲनिमलला चालण्यासाठी किंवा सरपटण्यासाठी मदत करत असतात. स्नेक आर लिमलेस. यांच्यामधला साप हा जो काही प्रकार आहे तर यांनाच फक्त पाय नसतात, लिम्स नसतात, म्हणून त्यांना लिमलेस म्हटलंय. स्नेक क्रॉल ऑन देअर बेली. हे जे काही साप असतात तर हे सरपटत असतात, त्यांच्या पोटाच्या भागावर सरपटतात ते, म्हणून दिलेलं आहे स्नेक क्रॉल ऑन देअर बेली. रेप्टाईल्स आर पॉयकिलोथॉर्म्स. आणि पॉयकिलोथॉर्म्स म्हणजे काय? बॉडी टेम्परेचर चेंजेस अकॉर्डिंग टू चेंज इन सराउंडिंग टेम्परेचर. वातावरणामध्ये जसा बदल असेल त्या पद्धतीने शरीराचं तापमान बदलवणे. तर ही जी काही कॅपेबिलिटी आहे त्याला पॉयकिलोथर्मिक ॲनिमल्स म्हटलं जातं. स्किन इज अ ड्राय, नॉन ग्लँड्युलर अँड कव्हर्ड बाय एक्झोस्केलेटन ऑफ इपिडर्मल स्केल ऑर स्कूट, शील्ड ऑर प्लेट्स. त्यांची जी स्किन असते ती शुष्क त्वचा असते, ज्याला कोरडी त्वचा म्हणतो आपण. त्यांच्यावर ग्लँड्स प्रेझेंट असतात, नॉन ग्लँड्युलर, आणि ती कव्हर असते एक्झोस्केलेटन जे काही आहे तर हे कशाचं तयार झालेलं असतं? इपिडर्मल स्केलने, स्कूटने, शील्ड किंवा प्लेट्सने. ॲक्च्युली इपी दॅट इज अबो, डर्मा दॅट इज स्किन. स्किनच्या वरचं जे आवरण आहे तर ते स्केल किंवा स्कूट, शील्ड किंवा प्लेट्स याच्याने बनलेलं असतं. आता हे जे शब्द आहेत चार तर हे एकमेकांना सिमिलॅरिटी दाखवतात, फार थोड्या फरकाने यांचे अर्थ बदलतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल स्कूट हे सरड्यांच्या शरीरावर जो स्किनचा रखरखीत भाग आहे त्याला स्कूट म्हटलं जातं. किंवा जे काही क्रोकोडाईल्स असतील, मगर जे काही आहेत तर यांच्या शरीरावरची जी स्किन असते ती खरखरीत असते, त्याला सुद्धा स्कूट म्हणतात. फॉर एक्झाम्पल याचं एक्सप्लेनेशन आपण असं देऊ शकतो, अ थिकन हॉर्नी or bony plates on turtle is a shell or on a back of a crocodile or जे काही सरडे असतील त्यांच्यावर, लिझार्डवर.
या पद्धतीने. शिल्ड जे आहे, शिल्डचा अर्थ ढाल सारखे एनलार्ज स्केल जे आहे टॉर्टॉइज मध्ये त्याला शिल्ड म्हटलं जातं. आणि प्लेट जे आहे, थिन फ्लॅट ऑर्गॅनिक स्ट्रक्चर फ्यूज बोनी प्लेट्स प्रोटेक्ट टॉर्टॉइज सॉफ्ट पार्ट. टॉर्टॉइजचा जो सॉफ्ट पार्ट आहे, तर या सॉफ्ट पार्टचं संरक्षण करण्यासाठी वरचं जे कोटिंग असतं त्याला प्लेट म्हणतात. म्हणजे थोड्या फरकाने हे जे शब्द आहे ते डिफरन्स दाखवतात. बाकीचा त्यांचा अर्थ जनरली हा सिमिलर आहे. प्रोटेक्शनसाठी वापरले जाणारे प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग म्हटलं जातं त्याला. स्केल ऑर स्कूट, शीट ऑर प्लेट. लिझार्ड अँड स्नेक शेड देअर स्किन पिरियडिकली. ज्या काही लिझार्ड असतात, म्हणजे पाली ज्यांना म्हणतो आपण किंवा सरडे म्हणतो, आणि स्नेक साप, हे काय करतात, त्यांची जी स्किन आहे, त्वचा आहे, ती कालांतराने काही कालावधीनंतर हे टाकून देत असतात, ज्याला आपण कात टाकणे असं म्हणतो. कात टाकणे त्याला काय म्हटलं जातं, पिरियडिकली शेडिंग, किंवा त्याला इक्टायसिस सुद्धा म्हटलं जातं. हार्ट इज टू complete auricles but ventricle are incompletely partitioned, so heart is not perfectly four chamber except crocodile. बघा, या सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये जो महत्वाचा पार्ट आहे हार्ट, तर हा कम्प्लिटली फोर चेंबरचा बनलेला नसतो. तर बघा, याच्यामध्ये दोन कम्प्लीट ऑरिकल असतात, परंतु व्हेंट्रिकल जे आहे तर हे व्हेंट्रिकल पूर्णपणे डेव्हलप झालेले नसतात, इनकम्प्लीट असतात. आणि त्यांच्यामध्ये इनकम्प्लीट असा कप्पा असल्यामुळे ते कम्प्लिटली फोर चेंबर मध्ये डिव्हाइड होऊ शकत नाही. फक्त याच्यातलं एक्सेप्शनल केस जे आहे ते क्रोकोडाईल, मगर जे आहे तर यांच्यामध्ये फोर चेंबर हार्ट असतं. टिम्पॅनम इज प्रेझेंट. इयर ऐकण्यासाठी जी कॅव्हिटी आहे ती टिम्पॅनम प्रेझेंट असते यांच्यामध्ये. ब्रेन वेल डेव्हलप असतं. आणि ऑल फॅक्टरी लोब्स जे काही आहे, ऑल फॅक्टरी लोब्स, ऑल फॅक्टरी दॅट इज सेन्स ऑफ स्मेल, हे जे ऑल फॅक्टरी लोब चांगल्या प्रकारे डेव्हलप असतात. सेरेबेलम आर बेटर डेव्हलप दॅन दोज ऑफ अँफिबियन्स. बघा, ऑल फॅक्टरी लोब्स आणि सेरेबेलम हे जे दोन महत्वाचे पार्ट्स आहे, तर हे अँफिबियन्स पेक्षा हायली डेव्हलप असतात. कोणामध्ये? रेप्टिलियन्स मध्ये. सेक्सेस आर सेपरेट अँड शो प्रॉमिनंट सेक्स्युअल डायमॉर्फिझम. यांच्यामध्ये मेल फिमेल सेक्स जे आहे तर ते सेपरेट असतात आणि प्रॉमिनंट सेक्स्युअल डायमॉर्फिझम दर्शवत असतात. प्रॉमिनंट म्हणजे इझिली मेल फिमेल हे आयडेंटिफाय होऊ शकतात. फर्टिलायझेशन इज इंटरनल. आणि जनरली हे जे ॲनिमल्स असतात ते ओव्ही पॅरस असतात, म्हणजेच दे ले एग्स, अंडी घालणारे प्राणी असतात हे. फक्त यांच्यामध्ये एक्सेप्शनल व्हायपर इज व्हिव्हिपॅरस. व्हायपर ज्याला आपण घोणस म्हणतो, विषारी साप आहे. 4 विषारी सापांपैकी एक ही प्रजात आहे विषारी सापाची, ज्याला आपण घोणस म्हणतो. तर हे व्हिव्हिपॅरस यांचं नेचर असतं. म्हणजेच हे काय करतात, बर्थ टू यंग वन्स, पिल्लांना जन्म देतात आणि त्यांची काळजी सुद्धा घेतात. दॅट इज शो पॅरेंटल केअर. डायग्राम मध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे कोणकोणते ॲनिमल्स या क्लासमध्ये इन्क्लूड होतात ते दिसून येत आहे. लिझार्ड, सरडे, क्रोकोडाईल आणि टॉर्टॉइज. बघा मित्रांनो, हे जे काही लिझार्ड आहे, लिझार्डच्या एपिडर्मल जे काही कवरिंग आहे आणि क्रोकोडाईलच्या शरीरावर असणारं जे आउटर कवरिंग आहे त्याच्यावर तुम्हाला एक झिगझॅग पोर्शन दिसतोय. तर या झिगझॅग पोर्शनला स्कूट असं म्हटलं जातं. तर हे जे काही टॉर्टॉइज आहे, या टॉर्टॉइजच्या शरीरावर जे काही सॉफ्ट पार्ट आहे त्यांना कव्हरिंग करणारं जी काही प्लेट आहे त्याला प्लेट किंवा शिल्ड म्हटलं जातं. आता हे तुम्हाला पुन्हा एकदा मी एक्सप्लेन केलं. त्याच्यानंतर पुढचा जो क्लास आहे दॅट इज क्लास एव्ज. काही जण एव्हीज म्हणतात याला. एव्हीज दॅट इज बर्ड्स. एक्झाम्पल, कोलुंबा पिजन, सिटॅक्युला पॅरट, फ्लाइटलेस bird like Struthio that is ostrich, kiwi, Tenodites penguin, corvus that is crow, neophron that is vulture आणि पॅसिर that is parrot. ही काही एक्झाम्पल आहे.
या क्लासची. The characteristic of this class is four limbs are modified into wings for flying. जे काही पुढचे पाय असतात यांचं कन्व्हर्शन हे पंखांमध्ये झालेलं असतं उडण्यासाठी. सम बर्ड्स हॅव लॉस्ट द कॅपॅसिटी टू फ्लाय, एक्झाम्पल ऑस्ट्रिच. बघा, काही जे बर्ड्स असतात, पक्षी असतात, तर हे उडू शकत नाही. त्यांची ती कॅपेबिलिटी जी आहे उडण्याची ती लॉस्ट झालेली असते. त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे शहामृग. Hind limbs are used for walking, clasping, tree barnacles and running. आणि जे काही मागचे पाय असतात तर त्यांचं महत्वाचं फंक्शन कशासाठी वापरले जातात हे मागचे पाय, तर चालण्यासाठी. क्लॅस्पिंग द ट्री बर्नॅकल्स अँड रनिंग. क्लॅस्पिंग दॅट इज पकड धरणे. ज्या काही झाडांच्या फांद्या आहेत त्यांना पकडून बॅलन्स करण्यासाठी हे हाइंड लिम्स यूज केले जातात. आणि तिसरं फंक्शन म्हणजे काय, रनिंग, पळण्यासाठी. Aquatic birds have web between their toes. एक्झाम्पल डग. नंतर जे काही पाण्यामध्ये आढळतात किंवा पाण्यामध्ये जास्त संचार करणारे जे पक्षी असतात तर त्यांच्या पायांच्या बोटांमध्ये वेब, स्किनचा एक पातळ पडदा प्रेझेंट असतो बॅलन्सिंगसाठी. त्याचं बेस्ट एक्झाम्पल डग आहे. बदक. बॉडी इज अ स्ट्रीमलाईन बोट शेप टू रिड्यूस रेजिस्टन्स ड्युरिंग फ्लाइट. आणि यांच्या बॉडीचा जो काही आकार आहे हा निमुळता असतो, जेणेकरून हवेला व्यवस्थित प्रकारे रेजिस्ट करण्यासाठी किंवा हवेच्या ज्या लहरी आहेत त्यांना कापण्यासाठी त्यांची बॉडी ही निमुळती असते. हे त्याचं सगळ्यात महत्वाचं कॅरेक्टरिस्टिक आहे. दीज आर होमिओथर्म. हे जे ॲनिमल्स असतात हे होमिओथर्म असतात. आतापर्यंत जे जे आपण क्लास बघितले म्हणजेच कोणते, तर पायसेस, त्याच्यानंतर अँफिबिया, रेप्टाइल्स, हे तिघही कसे पॉइकिलोथर्म्स आहे. तर एल्स जे आहे तर हे कसे होमिओथर्म, दॅट इज देअर बॉडी टेम्परेचर रिमेन कॉन्स्टंट. त्यांचं जे काही बॉडी टेम्परेचर आहे ते कॉन्स्टंट असतं, स्थिर असतं. बाहेरच्या वातावरणात कितीही बदल झाला तरी त्यांचं शरीराचं तापमान हे बदलत नाही. त्या टर्मला होमिओथर्म म्हटलं जातं. एक्झोस्केलेटन इज मेड अप ऑफ फिदर्स. त्यांचं एक्झोस्केलेटन जे आहे ते कशापासून बनलेलं असतं, तर पंखांनी बनलेलं असतं. स्केल आर प्रेझेंट ऑन हाइंड लिम्स. मागच्या पायांवर स्केल प्रेझेंट असतात. आणि त्यांची जी बॉडी आहे तर ती हेड, नेक, ट्रंक, टेल या 4 महत्वाच्या पार्ट्समध्ये डिवाइड होते. स्किन त्यांची थीन असते, पातळ असते, ड्राय शुष्क असते, नॉन ग्लँड्युलर असते, फक्त एक्सेप्ट ऑइल ग्लँड ॲट द बेस ऑफ द टेल. आणि ज्या काही ऑइल ग्लँड्स असतात, ॲक्च्युली स्किन ही पूर्णपणे पातळ असते, शुष्क असते, नॉन ग्लँड्युलर असते. फक्त ज्या काही ऑइल ग्लँड्स असतात तर या ऑइल ग्लँड या कुठे प्रेझेंट असतात, तर ॲट द बेस ऑफ टेल. टेलच्या ठिकाणी त्या ऑइल ग्लँड्स प्रेझेंट असतात. त्याला युरोपायगियल ग्लँड्स म्हटलं जातं. बोन्स आर हॉलो. त्यांची जी हाडं असतात ती कशी असतात, पोकळ असतात. त्याला सायंटिफिक लँग्वेजमध्ये काय वर्ड्स आहे, न्यूमॅटिक, दॅट इज हॉलो बोन्स. आणि हे पोकळ हाडं कशामुळे असतात, कारण त्यांच्यामध्ये एअर कॅव्हिटीज असतात टू रिड्यूस बॉडी वेट. आणि हाडं पोकळ असल्यामुळे त्यांचं बॉडीचं वजन हे कमी होतं आणि कमी बॉडीचं वजन झाल्यामुळे इझिली ते फ्लाईट करू शकतात. हे त्याच्यामागे सायंटिफिक रिझन आहे. जॉ आर विदाऊट टीथ. त्यांचे जे जॉ असतात हे त्यांच्यामध्ये टीथ ॲबसेंट असतात आणि त्यांचं कन्व्हर्शन बीकमध्ये, चोचमध्ये झालेलं असतं. क्रॉ अँड लिझार्ड, गिझार्ड, क्रॉप अँड गिझार्ड आर प्रेझेंट इन डायजेस्टिव्ह सिस्टीम. बघा, त्यांनी काय सांगितलं आहे की जे काही पार्ट आहे कोणकोणते, तर क्रॉप आणि गिझार्डचा हा डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये प्रेझेंट असतो. हे एक सुद्धा महत्वाचं कॅरेक्टरिस्टिक आहे. ब्लड जे आहे तर हे ब्लड रेड कलरचं असतं ड्यू टू प्रेझेन्स ऑफ रेड ब्लड सेल. आरबीसी प्रेझेंट असल्यामुळे रेड कलरचं ब्लड आहे. आरबीसी कशा साईजच्या असतात, तर बायकॉन्व्हेक्स अँड न्यूक्लिएटेड, बहिर्वक्र आणि न्यूक्लियस प्रेझेंट असणाऱ्या. हार्ट इज परफेक्टली 4 चेंबर, 4 चेंबरचं हार्ट असतं. दे शो डबल सर्क्युलेशन. हे सुद्धा पेक्युलियर कॅरेक्टरिस्टिक आहे की डबल सर्क्युलेशन प्रेझेंट असतं यामध्ये. रेस्पिरेशन, श्वसन प्रक्रिया ही कशाच्या साह्याने करतात ते, तर लंग्स
हॅव्हिंग एअर सॅक टू इन्क्रीज द बायोन्सी. लंगच्या साह्याने आणि एअर सॅक प्रेझेंट असतात आणि त्याच्यामुळे बायोन्सी तरंगण्याची, आता त्यांना हवेमध्ये तरंगायचं आहे, फ्लाईट करायची आहे, तर ती बायोन्सी कॅपॅबिलिटी एअर सॅकमुळे निर्माण होते. ब्रेन एनलार्ज आणि वेल डेव्हलप असतो. सेरेबेलम फॉर इक्विलिब्रियम बॅलन्सिंगसाठी सेरेबेलम हा चांगल्या प्रकारे डेव्हलप असतो. सेक्सेस सेपरेट असतात विथ प्रॉमिनंट सेक्स्युअल डायमॉर्फिझम. मेल फिमेल इझिली आयडेंटिफाय होतात, त्याला सेक्स्युअल डायमॉर्फिझम म्हटलं जातं. आणि हे ओव्ही पॅरस असतात. ओव्ही पॅरस दॅट इज दे ले एग्स. फर्टिलायझेशन इंटरनल असतं आणि पॅरेंटल केअर इज व्हेरी वेल डेव्हलप. व्यवस्थित प्रकारे आई बाळाची काळजी घेत असते या क्लासमध्ये. सीझनल मायग्रेशन इज सीन इन सम बर्ड्स. जसं ऋतू बदल होतो तर ऋतू बदलाप्रमाणे अन्नाच्या शोधामध्ये, मेटिंग पार्टनर सर्चिंगसाठी या पद्धतीने हे सीझनल मायग्रेशन स्थलांतर करत असतात वेगवेगळ्या ठिकाणी. स्पेशल फीचर काय आहे तर युरिनरी ब्लॅडर यामध्ये ॲबसेंट असतं ऑब्विसली वेट लॉस करण्यासाठी. फिमेल शोज प्रेझेन्स ऑफ ओनली लेफ्ट ओव्हरी अँड लेफ्ट ओव्हिडक्ट. फिमेलमध्ये लेफ्ट ओव्हरी आणि लेफ्ट ओव्हिडक्ट एवढंच प्रेझेंट असतं आणि त्याच्यामुळे बॉडी वेट हे कमी केलं जातं. एक्झाम्पल काय आहे तर स्ट्रायथिओ, त्यानंतर पॅसर ज्याला आपण चिमणी म्हणतो, त्याच्यानंतर सीटॅक कोलबी पोपट आणि नेक्रो सिटेस ज्याला गरुड म्हणतो आपण. त्याच्यानंतर मोर ज्याला पॅवो म्हटलं जातं. हे काही एवची एक्झाम्पल होती. त्याच्यानंतर शेवटचा जो काही क्लास आहे मॅमेलिया. मॅमीज दॅट इज ब्रिस्ट आणि ब्रिस्ट जे आहे त्यांना निपल्स असतात. एक्झाम्पल काय आहे तर बॅट आहे, रॅटस रॅट आहे, नंतर मॅकॅका मंकी, कॅमेलस दॅट इज कॅमल व्हेल, ह्युमन बिंग कॅनिस डॉग, फेलिस कॅट, एलिफास दॅट इज एलिफंट, इक्वस दॅट इज हॉर्स, टेरोपस दॅट इज फ्लाइंग फॉक्स, ओव्ही पॅरस, ऑर्निथ्रोरिनस दॅट इज प्लॅटिपस, व्हिव्ही पॅरस, मॅक्रोपस दिस इज कॉल्ड ॲज कांगारू. आता आपल्याला जनरल कॅरेक्टरिस्टिक बघायची आहे की हे जे मॅमेलियन्स असतात इन्क्लूड द ॲनिमल हॅव्हिंग मॅमरी ग्लँड्स, मिल्क प्रोड्युसिंग ग्लँड फॉर नरिशिंग ऑफ यंग वन्स. ऑब्विसली हे जे काही मॅमल्स असतात तर हे व्हिव्ही पॅरस असतात, डायरेक्टली पिल्लांना जन्म देतात आणि त्या पिल्लांना जन्म दिल्यानंतर त्यांची नरिशमेंट करण्यासाठी या ॲनिमलच्या बॉडीवर मेमरी ग्लँड्स, दूध ज्याच्यापासून निघत असतं म्हणजेच मिल्क सिक्रेटिंग ग्लँड ज्यांना म्हटलं जातं त्या प्रेझेंट असतात आणि त्याच्यावर त्या यंगवनचं भरणपोषण चालत असतं. दे आर ओमनी प्रेझेंट. ओमनी प्रेझेंट दॅट इज एव्हरीवेअर प्रेझेंट. सगळ्या ठिकाणी हे मॅमल्स आढळतात. मोस्टली टेरेस्ट्रियल आणि त्यातले काही जे थोडे आहे तर ते ॲक्वेटिक असतात आणि त्यातले काही हे एरियल अँड अर्बोरियल म्हणजे आकाशात उडणारे, तर काही अर्बोरियल म्हणजेच झाडांवर आढळणारे असतात. फॉर एक्झाम्पल मंकी असेल आणि अदर ॲनिमल्स. लिम्स आर द ऑर्गन ऑफ लोकोमोशन अँड यूज फॉर वॉकिंग, फ्लाइंग, क्लाइम्बिंग, बोरोईंग, स्विमिंग एटीसी. यांचे जे लिम्स असतात, पाय असतात, तर हे चालण्यासाठी म्हणजे लोकोमोशन चलनवलन करण्यासाठी वापरतात ते. तर मग त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे फंक्शन करतात, चालण्यासाठी, उडण्यासाठी, क्लाइम्बिंग करण्यासाठी, बोरोईंग जमीन खोदण्यासाठी, स्विमिंग पोहण्यासाठी, असं ते लिम्बचा उपयोग करत असतात. त्यांची बॉडी जी आहे ती डिफरन्शिएट परत 4 पार्टमध्ये होते, हेड, नेक, ट्रंक आणि टेलमध्ये. ऑब्विसली हे ॲनिमल्स वेल डेव्हलप असतात, होमिओथर्म असतात, म्हणजेच यांचं जे काही बॉडी टेम्परेचर आहे ते कॉन्स्टंट असतं. एक्झोस्केलेटन जे असतं ते हेअरच्या फॉर्ममध्ये असते किंवा फर किंवा नेल्स किंवा हुप्स, हॉर्न, नख किंवा मग शिंगांच्या स्वरूपात फर, त्यांची कातडी मऊसर अशी होते. म्हणजेच फॉर एक्झाम्पल जे आपण मेंढ्यांमध्ये फर बघतो ते, आणि हेअर्स केसांच्या स्वरूपात असते. स्किन ग्लँड्युलर असते. कशामुळे? कारण स्वेट ग्लँड आणि सिबेसियस ग्लँड दॅट इज ऑइल ग्लँड्स ह्या प्रेझेंट असतात. आणि या ज्या मेमरी ग्लँड्स असतात तर या मेमरी ग्लँड्स ज्या असतात तर या मॉडिफाईड होतात. स्वेट ग्लँड, घर्मग्रंथी ज्याच्यामधनं घाम निघत असतो त्या ग्रंथींमध्ये. दे हॅव एक्सटर्नल इयर
या मॅमलियन्स ॲनिमल्सला एक्सटर्नल इयर पिन्ना प्रेझेंट असतो आणि दे शो हेटेरोडोंट डेंटिशन, म्हणजे त्यांच्या दातांचा जो काही आकार आहे तो हेटेरोडोंट असतो, म्हणजे वेगवेगळ्या टाईपचे त्यांच्यामध्ये दात असतात, 4 टाईपचे दात असतात, जे आपण जेव्हा डायजेस्टिव्ह सिस्टीम बघितली होती तेव्हा टूथचं स्ट्रक्चर बघितलं, त्याच्यात आपण बघितलं होतं की मोलार, प्रीमोलार या टाईपचे जे बघितले होते त्याला हेटेरोडोंट, डिफरंट टाईपचे टीथचा आकार जो असतो त्याला हेटेरोडोंट म्हटलं जातं. आरबीसी बायकॉन्केव्ह असतात, बायकॉन्केव्ह म्हणजे आंतरवक्र असतात आणि इन्युक्लिएटेड, दॅट इज ॲब्सेन्स ऑफ न्यूक्लियस. ब्लड हे रेड कलरचं असतं. हार्ट व्हेंट्रल पोझिशनला आणि 4 चेंबर वेल डेव्हलप असतं. रेस्पिरेशन लंगच्या साह्याने होतं आणि ब्रेन ऑब्विसली हायली डेव्हलप असतं. सेरेब्रम शोज अ ट्रान्सफर बँड कॉल्ड ॲज कॉर्पस कॅलोझम. सेरेब्रममध्ये ट्रान्सफर्स बँड असतात, त्यांना कॉर्पस कॅलोझम म्हटलं जातं. फ्यू मॅमल्स आर ओव्ही पॅरस. याच्यातले काही जे मॅमल्स असतात ते ओव्ही पॅरस असतात, दॅट इज एग लेइंग. एक्झाम्पल आहे डक, बिल, प्लॅटिपस. सम हॅव पाउचेस फॉर डेव्हलपमेंट ऑफ इमॅच्युअर यंग वन्स. काही मॅमेलियन्समध्ये पोटाच्या ठिकाणी बेली रिजनला पाऊच सॅक लाईक पोर्शन प्रेझेंट असतं, त्यांच्या जे काही इमॅच्युअर बेबी असतात त्यांचं भरण पोषण करण्यासाठी. आर कॉल्ड ॲज मार्सुपियल, आणि त्याचं बेस्ट एक्झाम्पल कांगारू आहे. मेजॉरिटी ऑफ मॅमल्स आर प्लॅसेंटल अँड व्हिव्हिपॅरस. मॅक्झिमम जे काही मॅमल्स आहे ते प्लॅसेंटल आणि व्हिव्हिपॅरस आहे, म्हणजेच ऑब्विसली त्यांची जी काही प्लासेंटा आहे वेल डेव्हलप आहे आणि ते पिल्लांना डायरेक्टली जन्म देतात, म्हणजे दे गिव्ह यंग वन्स, दे गिव्ह बर्थ टू यंग वन्स. त्याचे काही एक्झाम्पल आपण फिगरमध्ये बघत आहोत. कॅमल दिसतोय, त्याच्यानंतर आपल्याला ऑर्निथोरिंगस मिळतोय, नंतर आपल्याला मंकी बघायला मिळतोय आणि मॅक्रोपस दॅट इज कांगारू बघायला मिळतो. ही काही त्यांची एक्झाम्पल आहेत. या पद्धतीने आपण आज महत्वाचे सुपर क्लास टेट्रॅपोडामध्ये क्लास अँफिबिया, रेप्टिलिया, एव्स आणि मॅमल्स बघितला. सर्व फायलम जे काही आहेत 11 फायलम, 10 नॉन कॉर्डेट आणि एक शेवटचा जो आहे तर तो कॉर्डेट, हे आपण व्यवस्थितरित्या अभ्यासले. याचा व्यवस्थित पुन्हा जे काही ऑडिओ क्लिप आहे, व्हिडिओ क्लिप आहे, त्यांचा व्यवस्थित अभ्यास करायचा. हे चॅप्टर इथे संपलेलं आहे. धन्यवाद.